नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, विधानसभा महाराष्ट्र 2024च्या निवडणुका सध्या सुरू आहेत. 20 नोव्हेंबर रोजी आपल्याला प्रत्यक्ष मतदान करायचं आहे. त्या दिवशी इलेक्शन ड्युटीवर आपल्याला बरेचसे प्रश्नांना सामोरं जावं लागतं. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे प्रदत्त मते, टेंडर्ड वोट. आता टेंडर्ड वोट म्हणजे नक्की काय, प्रदत्त मते कशी नोंद घ्यायची किंवा प्रदत्त मते म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. प्रदत्त मते, टेंडर्ड वोट नियम 49P. एखादी व्यक्ती मतदार म्हणून मतदान केंद्रावर आल्यास व तिच्या जागी दुसराच व्यक्ती आधी मतदान करून गेल्याचे त्याच्या लक्षात आले व अशा व्यक्तीच्या ओळखीबद्दल मतदान केंद्राध्यक्षाची खात्री झाल्यास अशा व्यक्तीस प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करता येते. बऱ्याचदा असं होतं की गावामध्ये एकाच सेम नावाचे आडनावाचे लोक असू शकतात, त्यामुळे ह्याचे मतदान त्याच्या जागेवर जाऊ शकते. मग अशा वेळेस एखादा व्यक्ती येतो की माझं मतदान, मी तर मतदान केलेलं नाही परंतु माझ्या जागेवर दुसरंच कोणतरी मतदान करून गेलेलं आहे. अशा वेळेस त्याला म्हणतात प्रदत्त मतदान. आणि हे मतदान आपल्याला बॅलेट युनिटवर घ्यायचं नाही, तर आपल्याला ते मतपत्रिकेवर घ्यायचं आहे. कसं घ्यायचं ते बघूया. असे प्रदत्त मत केवळ मतपत्रिकेवरच नोंदवावे व असे मत मतदान यंत्रावर नोंदवता येणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर 20 प्रदत्त मतपत्रिका पुरवण्यात येतील. आपल्याला 20 प्रदत्त मतपत्रिका दिलेल्या असतात. दुसरा मतदान अधिकारी मतदाराची नोंदवही नमुना 17A मध्ये प्रदत्त मतदाराची नोंद करायची नाही. 17A मध्ये सुद्धा याची नोंद करायची नाही. 17B मध्ये प्रदत्त मतपत्रिका दिलेल्या मतदाराची यादी ठेवावी व त्यातील रकाना 5 मध्ये मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घ्यावा. 17A मध्ये नोंद न करता 17B मध्ये याची नोंद करायची आहे आणि तिथेच त्या मतदाराची स्वाक्षरीसुद्धा घ्यायची आहे. आपल्याला मतदान केंद्रावर पुरवलेल्या प्रदत्त मतपत्रिकेवर मागील बाजूस प्रदत्त मतपत्रिका शिक्का मारलेला नसेल तर तुमच्या हस्ताक्षरात प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे. मतदारास बाणफुली रबरी शिक्का देऊन मतदान कक्षात जाऊन प्रदत्त मतपत्रिकेवर मतदाराचे पसंतीच्या उमेदवाराचे निशाणीवर किंवा निशाणीसमोर मतदान करण्यास सांगावे. त्यानंतर मतदार त्याने दिलेले मत आजूबाजूला दिसणार नाही अशा गोपनीय पद्धतीने मतपत्रिकेची घडी करेल व मतदान कक्षातून बाहेर येऊन केंद्राध्यक्ष यांच्याकडे देईल. मतदान यंत्रांच्या पूर्वी अशाच पद्धतीने मतदान केलं जायचं आणि ते पेटीमध्ये बंद केलं जायचं. त्याच पद्धतीने हे मतपत्रिकेवरचं मतदान जे आहे ते एका लिफाफ्यामध्ये ठेवून केंद्राध्यक्षांकडे देण्यात येणार आहे. प्रदत्त मतपत्रिका स्वतंत्र लिफाफ्यामध्ये ठेवून सदर लिफाफा सील करायचा आहे. नमुना 17C भाग 1 नोंदवलेल्या मतांचा हिशोब अनुक्रमांक 9 मध्ये प्रदत्त मतपत्रिकेचा हिशोब ठेवावा लागणार आहे. परंतु आपण अशी काळजी घेऊया की आपल्याकडे प्रदत्त मत होणारच नाही, परंतु वेळ सांगून येणार नाही. असंही होऊ शकतं की आपली इच्छा नसतानासुद्धा किंवा प्रदत्त मतं होऊ शकतात, त्यामुळे आपण त्यासाठी सुद्धा तयार असलं पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.